नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सिलॉजिझम, ज्याला की सिलॉक्स असं म्हणतात. मराठीमध्ये त्यालाच आपण म्हणतो तर्कशास्त्र. आता यामध्ये काय असते, तर यामध्ये तुम्हाला एक विधान दिलेलं असतं आणि त्या विधानावरून तुम्हाला काहीतरी निष्कर्ष दिलेले असतात. ते निष्कर्ष योग्य आहे, अयोग्य आहे, निश्चित सांगता येतात, अनिश्चित सांगता येतात. काय आहे ते आपल्याला सगळं बघायचं आहे. आजच्या पार्टमध्ये आपण याचं सगळं बेसिक बघणार आहोत. कशा डायग्राम काढायच्या, काय करायचं आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यावरचे PYQ. चला तर जराही वेळ न घालवता वळूया लगेचच आजच्या टॉपिककडे. आता यामध्ये विधान तुम्हाला दिसते की सर्व ए हे बी आहेत. आधी तर तुम्हाला हे जमलं पाहिजे की डायग्राम कशा काढायच्या, बरोबर आहे. सर्व ए म्हटलेलं आहे, बरोबर आहे ना रे. आता सर्व ए म्हटलेलं आहे तर काय करायचं बघा. सर्व ए, आधी मी ए घेते. सर्व ए, ठीक आहे. हा ए चा ब्लॉक झाला. कोण आहेत, बी आहेत, म्हणजे हा झाला बी चा पार्ट. कसं काढलं, ही एक बेसिक डायग्राम आहे, ही सगळ्यांना माहिती आहे. सर्वच्या सर्वच ए बी आहेत, बघा ना. ए चा पूर्णच्या पूर्ण भाग बी मध्ये बसलेला आहे. मग यावरून तुम्हाला काय देतील, काही निष्कर्ष देतील. मग आता ते निष्कर्ष कुठलं योग्य आणि कुठलं अयोग्य हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. चला तर बघूया निष्कर्ष. खूप महत्वाचं आहे. खरं तर TCS IBPS चा खूप आवडता टॉपिक आहे. तलाठी 2023 मध्ये यावर भरपूर प्रश्न पडलेले आहेत. प्रत्येक शिफ्टला एक तरी प्रश्न होता. तर हा टॉपिक मिस करून चालणार नाही. पहिलं विधान दिसतंय. पहिलं विधान काय, सर्व ए हे बी आहेत, बरोबर. मग आपण काय केलं, पहिले ए वाला ब्लॉक काढला, ए वाला सर्कल काढला आणि त्याच्यावरती एक मोठा सर्कल काढला, त्या सर्कलला बी नाव दिलं. आता बघा, हा जो ए वाला ब्लॉक आहे तो अख्खाच्या अख्खा कुठे बसलेला आहे, बी मध्ये बसलेला आहे. म्हणजे सर्व ए हे बी आहेत हे यावरून सिद्ध होतं. मग निष्कर्षामध्ये तुम्हाला पहिला निष्कर्ष दिसतोय की सर्व ए हे बी आहेत. आता जे प्रश्नामधलं विधान केलेलं आहे तेच काय आहे रे, सर्व ए हे बी आहेत, तेच निष्कर्षामध्ये पहिलं स्टेटमेंट आहे. मग ऑब्विसली ते स्टेटमेंट पहिले दिसत आहे तर नक्कीच ते काय असणार आहे, करेक्ट असणार आहे, बरोबर आहे ना. त्याच्यात जास्त विचार करण्याची गरज नाही, म्हणून हे काय आहे, करेक्ट आहे, बरोबर आहे. आता सर्व बी हे ए आहेत, बघा ना. सर्व बी ए आहेत का, सर्व ए बी आहेत. त्याच्या एक्झॅक्ट म्हणजे जे विधान दिलं होतं त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट विधान त्यांनी घेतलेलं आहे, अपोजिट निष्कर्ष त्यांनी घेतलेला आहे. मग सर्वच्या सर्वच बी ए आहेत का, नाही, म्हणजे हे काय चुकीचं आहे. बघा ना, बी चा जो हा शेडेड भाग आहे, मी शेड करते, बी चा हा शेडेड भाग काय आहे रे, ए आहे. पण बी चा अख्खाच्या अख्खा म्हणजे पूर्णच भाग ए आहे का, नाही. म्हणजे सर्व बी हे ए आहेत, हे वाक्य काय आहे, चुकीचं आहे. हे विधान काय आहे, चुकीचं आहे. ठीक आहे. आता काही बी हे ए आहेत, म्हणजे बघा, बी चा काही भाग ए आहे की नाही. बी चा हा एवढा जो भाग आहे हा काय ए मध्ये दडलेला आहे, म्हणजे हे वाक्य काय आहे, करेक्ट आहे. काही बी ए आहेत, बरोबर आहे. आता नेक्स्ट हे इम्पॉर्टंट आहे, याला स्टार मार्क करा. काही ए हे बी आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. आता सगळेच्या सगळेच ए काय आहे, बी आहे. सर्वच्या सर्वच ए काय आहे, बी आहे. म्हणजे ए चा काही भाग सुद्धा बी मध्येच आहे आणि ए चा सर्व भाग सुद्धा बी मध्येच आहे. आता बरेच वेळा विद्यार्थ्यांना काय वाटतं की अरे सर्वच्या सर्वच ए बी आहेत ना, मग काहीचा प्रश्नच नाही. मग ते काय करतात, त्याला डिरेक्टली रॉंग मार्क करतात. पण हे काय आहे, करेक्ट आहे आणि TCS IBPS तुम्हाला यावरच गुगली टाकते. बघा, काही ए हे बी आहेत, आहेच ना. का बी चा म्हणजे ए चा पूर्णच भाग बी आहे. ए चा पूर्णच भाग काय आहे, बी आहे. म्हणजे सर्वच्या सर्व ए आहे. मग सर्वच आहे तर काही पण भाग असणारच आहे की. बघा ना, म्हणजे ए चा एक अन एक पॉइंट काय आहे, बी मध्ये दडलेला आहे. म्हणजे हे वाक्य आपल्याला रॉंग वाटतं, पण हे वाक्य रॉंग नाहीये. ठीक आहे. मग निष्कर्ष सरळ. तुम्हाला जर सिलॉजिझम हा टॉपिक एकदम परफेक्ट करायचा असेल आणि यावरचा प्रश्न चुकला नाही पाहिजे असं वाटत असेल, तर मी आज जे घेतात त्या पलीकडचं काहीही पेपरला विचारणार नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा आपण PYQ बघू तेव्हा तुम्हाला सगळं समजेल की खरंच अख्खच्या अख्खं तसंच आहे. म्हणजे याच लँग्वेज मध्ये तुम्हाला स्टेटमेंट सुद्धा विचारतील. निष्कर्ष तेच असेल, विधान तेच असेल, मग तुम्हाला हे कळायला पाहिजे. बघा, काय होतं, विधान काय होतं, सर्व ए हे बी आहे, त्यावरून डायग्राम काढता आली.
सर्वच्या सर्व ए चा पार्ट काय केला आपण बी मध्ये ड्रॉ केलेला आहे, बरोबर आहे. मग पहिलं स्टेटमेंट त्यांनी पहिला निष्कर्ष काय म्हटलं की सर्व ए हे बी आहेत. करेक्ट आहे, कारण जे विधान आहे तेच काय आहे निष्कर्ष दिलेला आहे. मग तो 100% काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट त्यांनी काय म्हटलेलं आहे रे, नेक्स्ट त्यांनी म्हटलेलं आहे की सर्व बी हे ए आहेत. बघा, पहिलं जे विधान होतं त्या विधानाच्या एक्झॅक्ट अपोजिट त्यांनी घेतलेलं आहे. मग ते करेक्ट असणार का, नाही. सर्व ए बी आहेत, करेक्ट आहे, पण सर्व बी ए आहे का, नाही. बी चा काही भाग ए मध्ये आहे, म्हणून मग हे वाक्य काय आहे, चुकीचं आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं की काही बी हे ए आहेत, 100% आहे. हा जो एवढा मी शेड केलेला पार्ट दिसतोय, तो शेड केलेला पार्ट बी चाच आहे ना, ए मध्ये दडलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे काही बी काय आहेत, ए आहेत. आता नेक्स्ट जे चौथं वाक्य आहे ते महत्वाचं आहे. काही ए हे बी आहेत. आता आपण विचार काय करतो, सर्वच्या सर्वच ए बी आहेत, बरोबर आहेत ना. सर्वच्या सर्वच ए हे काय आहेत, बी आहेत. पण यांनी म्हटलेलं आहे काही ए, मग आपल्याला वाटतं की चुकीचं असेल का, पण चुकीचं नाही. काही ए किंवा सर्व ए अख्खा कोणामध्ये दडलेला आहे, बी मध्ये दडलेला आहे, म्हणून काही ए हे बी आहेत हे वाक्य सुद्धा काय आहे, करेक्ट आहे. पहिला टाईप यामधला समजला. चला वळूया नेक्स्ट टाईप कडे लगेचच. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना स्टेटमेंट दिसते स्क्रीनवरती, काय आहे, काही ए हे बी आहेत, म्हणजे ए चा काही भाग बी मध्ये आहे. पूर्णच्या पूर्ण आहे का, आधीच्या याच्यामध्ये काय होतं, पूर्णाच्या पूर्ण भाग म्हणजे सर्व ए बी होते, पण आता काही म्हटलेलं आहे, म्हणजे पहिलं आपण ए काढून घेऊया. डायग्राम सगळ्यांना काढता आली पाहिजे आणि याच फॉर्मॅट मध्ये डायग्राम असणार बघा. हा असेल बी चा पार्ट, हा असेल ए चा पार्ट. ठीक आहे. आणि आता बघा, हा जो शेडेड केलेला पार्ट आहे, हा काय आहे, हा ए चा भाग आहे जो बी मध्ये गेलेला आहे, आणि बी चा भाग आहे तो ए मध्ये गेलेला आहे. आता यावरून आपण निष्कर्ष बघूया. चला निष्कर्ष. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला स्टेटमेंट दिसते. विधान काय आहे की काही ए हे बी आहेत, म्हणजे ए चा काही भाग बी मध्ये गेलेला आहे. अख्खाच्या अख्खा पार्ट गेलेला नाही. अख्खा म्हणजे पूर्ण, माझा शब्द येतो, पण तुम्ही समजून घ्या. पूर्ण पार्ट गेलेला आहे का, नाही. आधीच्या याच्यात होतं की सर्वच ए बी होते, पण यामध्ये काही हा शब्द वापरलेला आहे. त्यावरून आपली डायग्राम कशी बनली की ए चा काही भाग बी मध्ये काय झालेला आहे, मर्ज झालेला आहे, बरोबर आहे. आता निष्कर्ष नंबर 1 बघा. निष्कर्ष नंबर 1 काय सांगते की काही ए हे बी आहेत. जे स्टेटमेंट आहे, जे विधान आहे, तोच निष्कर्ष आहे, म्हणजे तो काय असणार आहे, 100% त्रिकालवादी सत्य ते काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. आता काही बी हे ए आहेत, बघा ना. ए चा भाग काही बी मध्ये गेलेला आहे आणि बी चा भाग काही ए मध्ये गेलेला आहे, हा दिसतोय. हा ए चा भाग बी मध्ये आहे आणि बी चा भाग ए मध्ये आहे, म्हणजे हे पण स्टेटमेंट काय आहे, एकदम करेक्ट आहे, बरोबर आहे. आता सर्वच ए हे बी आहेत. सर्वच ए बी मध्ये आहे का, नाही, म्हणजे हे काय असणार आहे, रॉंग असणार आहे. सर्वच बी हे ए आहेत. सर्वच बी ए आहे का रे, नाही, मग हे पण काय आहे, रॉंग आहे. या टाईपचं स्टेटमेंट येईल आणि निष्कर्ष येईल. आता तुम्ही म्हणणार मॅडम एवढे इझी विचारणार का, नाही, ते प्रश्नामध्ये कळेल तुम्हाला कसं असेल. जेव्हा आपण PYQ घेणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ते 100% करणार. पण आता पुरतं हे बेसिक करणं महत्वाचं आहे. ज्यांना हे बेसिक समजलं त्यांचा 100% एकही प्रश्न चुकणार नाही, याची खात्री देते. क्लिअर आहे इथपर्यंत. वळूया नेक्स्ट टाईप कडे लगेचच. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विधान दिसते स्क्रीनवरती, एकही ए हा बी नाही. त्यावरून आपण डायग्राम अशा टाईपची काढली, म्हणजे ए काय आहे रे, सेपरेट आहे, बी काय आहे, सेपरेट आहे. त्यांची कट्टर दुश्मनी आहे आणि ते एकमेकांमध्ये जाऊ शकत नाही. यासाठी मी इथे काय केलेलं आहे, क्रॉस केलेला आहे. आणि तुम्ही पण असंच करून घ्यायचं. जेव्हा हे स्टेटमेंट येईल तेव्हा डायग्राम 100% अशीच आली पाहिजे. का अशी आली पाहिजे, कारण ए हा बी मध्ये जाऊ शकत नाही आणि बी हा ए मध्ये जाऊ शकत नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, एकही ए हा बी नाही. मग ए जर बी मध्ये नाही तर 100% बी पण ए मध्ये नाही. कसं देईल रे, हा याला याच्या घरात एंट्री देणार नाही, हा याच्या घरात एंट्री देणार नाही. दुश्मनी आहे ना त्यांची. आणि तुम्ही म्हणणार मॅडम हे हेअर लाईक स्ट्रक्चर काय आहे, तर हे जे आहे हे मी बॉर्डर काढलेली आहे. का काढायची अशी बॉर्डर, कारण यामधला एकही पार्ट, जसं असते ना काही भाग, थोडा भाग, तो यामध्ये येऊच शकत नाही. आणि यांनी याची बाउंड्री पॅक केलेली आहे, यांनी याची बाउंड्री पॅक केलेली आहे. दोघांच्या मध्ये काय आहे, क्रॉस साइन आहे. त्याच्यामुळे एकही ए बी नाही आणि बी ए मध्ये नाही. आता चला यावर निष्कर्ष कसे विचारतील बघूया आपण. ही ए हा बी नाही,
100% नाहीये. म्हणजे हे काय आहे? करेक्ट स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. एकही बी हा ए नाही, हे पण काय आहे? करेक्ट आहे. आणि इन केस जर आलं की ए चा काही पार्ट बी मध्ये आहे, तर ते काय असणार? रॉंग. बी चा काही पार्ट ए मध्ये आहे, तर ते काय असणार? रॉंग असणार आहे. चला तर आता हे झाले, हे जे आपण 3 बघितले या आधीचे, पहिला, दुसरा आणि तिसरा. हे तीनही विधान आणि निष्कर्ष, विधान आणि निष्कर्ष आणि त्याचे डायग्राम कशा तयार करायचे हे मी तुम्हाला सांगितलं. हे होतं आजच्या टॉपिकचं बेसिक. पण आजपर्यंत एमपीएससी वगैरे यावरच प्रश्न विचारत आलेली आहे. पण झालं काय, गेल्या 2 वर्षापासून टीसीएस आणि आयबीपीएस थोडा ऍडव्हान्स पार्ट विचारतायत. ते काय विचारतात? शक्यता आहे का? बरोबर आहे. निश्चित सांगता येतं का? अनिश्चित आहे की निश्चित आहे, अशा टाइप मध्ये ते विचारत आहे. कन्फ्युजिंग विचारत आहे. ते आपल्याला थोडं काय विचारत आहे? कन्फ्युजिंग विचारत आहे. आणि तो पार्ट आपल्याला कव्हर करायचा. आपण तो सुद्धा पार्ट आज कव्हर करणार आहे. आणि आजचं बेसिक छान समजल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत यावरचे सगळे पीवायक्यू. चला तर आजचा व्हिडिओ मन लावून एंड पर्यंत बघत राहा. कुठेही जाऊ नका. प्रत्येक टाइम आणि प्रत्येक टॉपिक तुमच्यासाठी खास आहे आणि खास असलाच पाहिजे. ठीक आहे. चला तर बोलूया नेक्स्ट टाइप कडे लगेचच. मित्रांनो, सगळ्यांना विधान दिसते. सर्व ए हे बी आहे. त्यावरून आपण डायग्राम काढू शकतो. 100% काढू शकतो. पहिले आपण डायग्राम काढून घेऊया. ठीक आहे. आता बघा, पहिले काय म्हटलेलं आहे? सर्व ए हे बी आहेत. ठीक आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? एकही बी हा सी नाही. आता ए सर्वच्या सर्वच ए बी आहे, पण एकही बी हा सी नाही. त्यामुळे सी ला काय करावं लागेल? सेपरेट ड्रॉ करावं लागेल. आता एकही बी हा सी नाही, म्हणजे बी आणि सी मध्ये काय आहे रे? कट्टर दुश्मनी आहे, जी की आपण क्रॉस साईनने दाखवली होती. सांगितलं होतं तुम्हाला अशा टाइप मध्ये दाखवा म्हणून. ठीक आहे. आता या दोघांमध्ये दुश्मनी आहे बघा. म्हणजे बी हा सी मध्ये जाणार नाही, सी हा ए मध्ये जाणार नाही. आता यावरून निष्कर्ष बघा, काही ए हे सी आहेत, ए चा सगळ्याच्या सगळा भाग बी मध्ये आहे. आता बघा ना, बी ची आणि सी ची दुश्मनी आहे, मग ए चा काही भाग सी मध्ये असू शकतो का रे? नाही. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो? जरी ए ची सी सोबत दुश्मनी नसणार, पण अख्खाच्या अख्खा ए कुठे बसलेला आहे? बी मध्ये आहे ना. मग जर बी मध्ये आहे आणि बी च सी च पटत नाही, आता आपण ज्याच्या घरात राहतो आहे त्या व्यक्तीचं दुसऱ्या सोबत पटत नाही, म्हणजे आपल्यालाही त्याच्यासोबत थोडं कठोरपणेच राहावं लागतं ना. आपण त्याच्या घरी गेलेला जमणार का? नाही. जरी ए ची सी सोबत दुश्मनी नाहीये, पण बी ची सी सोबत दुश्मनी आहे ना, मग या दोघांचं पटत नाहीये, तर हा ए चा काही भाग सी मध्ये असू शकतो का? नाही. म्हणजे काही ए हे सी आहेत, हे विधान काय आहे इथे? रॉंग आहे. काय आहे? रॉंग. आणि अशा टाइप मध्ये विचारल्या जाते. आणि अशा वेळेस आपल्याला काय वाटतं बघा ना, आपल्याला वाटतं की अरे बी च आणि सी च म्हटलेलं आहे, ए च कुठे म्हटलेलं आहे? असू शकते की. मग आपण अशा वेळेस हे विधान करेक्ट सुद्धा देतो. पण बघा ना, ए हा पूर्ण बी मध्ये गेलेला आहे आणि बी च सी च जमत नाही, म्हणजे ए हा सी मध्ये जाऊ शकत नाही. बरोबर आहे. हे काय आहे? हे वाक्य निश्चितपणे अयोग्य आहे. त्यानंतर एकही ए हा सी नाही. एकही ए हा सी नाही. 100% नाहीये. का बरं नाही? कारण काय आहे की ए पूर्ण बी मध्ये आहे आणि बी ची आणि सी ची दुश्मनी आहे. म्हणजे जे वाक्य हे सांगते तेच वाक्य हे सांगते. म्हणजे काही ए हे बी आहेत, हे चुकीचं आहे. एकही ए हा सी नाही, हे काय आहे? एकदम करेक्ट आहे. बरोबर आहे. याच्या उलट आहे ना हे वाक्य. म्हणजे हे वाक्य काय झालं? निश्चितपणे योग्य झालं. तर हे वाक्य निश्चितपणे अयोग्य झालं. समजतं इथपर्यंत सगळ्यांना? आणि हा जो पॅटर्न आहे हा स्टार मार्क करून ठेवा. इथे तुम्हाला शक्यता विचारलेली असते, तुम्हाला गुगली टाकलेली असते की दोन आहे, दोघांचं एकमेकांशी खूप जमतंय, एक तर दुसऱ्यामध्ये बसलेला आहे पूर्णपणे, आणि एक आहे की ज्याचं पटतच नाही, म्हणजे त्याची बाउंड्री आणि याची बाउंड्री वेगळी आहे. तुम मेरे घर मत आओ, हम तेरे घर नहीं आएंगे. ठीक आहे. अशा टाइप मधलं आहे. मग अशा वेळेस विचारतात कोणाचं? की बी मध्ये पूर्ण काय आहे? ए आहे. म्हणजे सर्व ए काय आहे? बी आहे. मग ए चं आणि सी चं कनेक्शन विचारते. मग अशा वेळेस आपल्याला काय वाटतं की बी ची आणि सी ची दुश्मनी आहे ना. मग ए चं आणि सी चं काय बिघडलं? बिचारे जातील की एकमेकांच्या घरी. पण तसं नाहीये. तिथे आपण बाउंड्री कशासाठी क्रॉस केलेली आहे? त्याच कारणासाठी. समजतंय सगळ्यांना? कन्फ्युजन काही होत नाहीये आणि होणारही. जेव्हा तुम्ही यावरची पीवायक्यू सोडवाल, तेव्हा तुम्हाला हे सगळं रिकॉल होत जाईल.
ठीक आहे. आणि खरं तर माझं असं म्हणणं आहे, की हे स्टेटमेंट तुम्ही अगदी पाठच करून ठेवा. या पलीकडे विचारणार नाही. पेपरचं पूर्ण एनालिसिस करून सांगते. त्यामुळे विश्वास ठेवा आणि 100% एवढंच करा. तुमचा सिलोजिझमवरचा एकही मार्क जाणार नाही. क्लिअर? नेक्स्ट बघूया लगेचच. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विधान दिसते काही ए हे बी आहे. मग काही वाली जी डायग्राम असते ती आपण अशा टाइप मध्ये काढली ती. काही ए हे बी आहेत. हा झाला ए आणि हा झाला बी. पुढे काय म्हटलंय? काही बी हे सी आहेत. म्हणजे 100% बी चा काही भाग कोणामध्ये असणार आहे? सी मध्ये असणार आहे. बरोबर आहे? आता ही झाली बेसिक डायग्राम. एक ऍडव्हान्स डायग्राम बघा. अशी पण येऊ शकेल ना? शक्यता नाकारता येत नाही. हा झाला ए चा पार्ट, हा झाला बी चा पार्ट, ठीक आहे? आणि हा झाला सी चा पार्ट. हा काय झाला? सी चा पार्ट झाला. आता बघा रे, शक्यता नाकारता येत नाही. ज्या पद्धतीने मी बोलते त्या पद्धतीने तुम्ही बघा की ए आहे, बरोबर आहे. ए चा काही भाग काय आहे? बी आहे. आणि बी चा काही भाग काय आहे? सी आहे. आता जरुरी आहे का रे प्रत्येक वेळेस ही डायग्राम अशीच असेल? बघा ना, इथे सुद्धा ए चा काही भाग बी झालेला आहे, ए चा काही भाग बी झालेला आहे, बी चा काही भाग ए झालेला आहे आणि बी चा काही भाग सी झालेला आहे. मग हा सी ही डायग्राम अशा पद्धतीने सुद्धा येऊ शकते. म्हणजे सी चा काही भाग ए मध्ये सुद्धा असू शकतो. म्हणजे ही पण डायग्राम संभाव्यता आहे आणि ही पण डायग्राम संभाव्यता आहे. पण जेव्हा बेसिक काढायचं आहे तेव्हा डायग्राम आपण हीच ड्रॉ करायची. ठीक आहे. आता बघा, निष्कर्ष काही ए हे सी आहेत. आता निष्कर्ष तुम्हाला असं नाही म्हणणार की काही ए बी आहेत ते तर 100% करेक्ट आहे, काही बी सी आहेत ते पण 100% करेक्ट आहे. ते तुम्हाला विचार करायला लावणारे काय टाकणार आहे? निष्कर्ष टाकणार आहेत. मग काही ए हे सी आहेत. बघा ना, काही ए हे सी आहेत. असू पण शकतात, नसू पण शकतात. गॅरंटी नाही. बरोबर आहे? मग ह्या दोन्ही याचं आणि एकही ए हा सी नाही. कदाचित अशी जर डायग्राम बघितली तर ए चा एकही पार्ट सी मध्ये नाहीये. बरोबर आहे? आहे का नाही? पण तीच जर आपण ही डायग्राम बघितली तर ए चा पार्ट सी मध्ये आहे. मग अशा वेळेस हे दोन्ही जे विधान आहेत, या दोन्ही विधानांचा निष्कर्ष काय निघतो? निश्चितपणे सांगता येत नाही. निश्चितपणे सांगता येत नाही. निश्चितपणे सांगता येत नाही. बरोबर आहे? अनिश्चित आहे ते. होऊ पण शकते, नाही पण होऊ शकत. मग आता तुम्ही म्हणणार की मॅडम पुढे काय? असं पेपरमध्ये आन्सर कसं लिहावं लागेल? निष्कर्ष दिल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिलेले असणार. ऑप्शनमध्ये असणार की विधान 1 आणि 2 दोनही योग्य, विधान 1 आणि 2 दोनही अयोग्य, विधान 1 निश्चितपणे सांगता येते, विधान 1 आणि 2 निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणून दोनही निश्चितपणे सांगता येत नाही तर त्याचा ऑप्शन काय असणार? ऑप्शन डी. क्लिअर आहे? अशा टाइपमध्ये तुम्हाला विचारल्या जातील. काहीही टेन्शन घेऊ नका. आजच्यासाठी एवढं तुम्हाला पुरेसं आहे. फक्त बेसिक लक्षात घ्या. बेसिक क्लिअर झालं की तुमचं 100% तुम्हाला पी-वाय-क्यू एकदम छान पद्धतीनं सुटत जातील. आणि आपण पी-वाय-क्यू ची प्रॅक्टिस एकदम चांगली घेणार आहोत. यावरचे सगळे पी-वाय-क्यू मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ एकदम मन लावून बघा. यावरचं बेसिक क्लिअर करून घेत चला. ठीक आहे. प्रत्येक टॉपिकच्या कन्सेप्ट तिथेच क्लिअर करा. कारण मी कुठल्याच टॉपिकमध्ये तुम्हाला ट्रिक सांगितलेली नाही. का नाही सांगत? त्याही गोष्टी सांगते. जिथे ट्रिक सांगते तिथे त्या ट्रिक सगळ्या टाइपसाठी लागू होणाऱ्या असतात आणि जिथे ट्रिक सांगत नाही त्याचं कारण असतं कन्सेप्ट इज पॉवर. तुम्हाला एकदा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहे तर तुम्हाला शेवटपर्यंत ते लक्षात राहील. कसं करायचं, काय करायचं, कुठे कुठलं लॉजिक लावायचं आणि तुमच्या कन्सेप्टच क्लिअर नाही. एखाद्यासाठी ट्रिक लागू होते आणि एखाद्यासाठी होत नाही. अशा वेळेस तुमची पंचायत होईल. बरोबर आहे की नाही? मला काय, मी तर YouTubeवर सांगून मोकळं होऊन जाईल. मला व्ह्यूज वाढतील, मला लाईक वाढतील. पण मला तसं करायचं नाहीये. जे करते ते प्रामाणिकपणे छान पद्धतीनं करते. तुम्ही सुद्धा कोऑपरेट करा. व्हिडिओ एंड पर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम छान कंटेंट सोबत. तब तक के लिए बाय. आणि तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्ट लक. छान अभ्यास करा. लवकरात लवकर एक पोस्ट हाती घ्या.